संघटनात्मक वर्तन म्हणजेच ऑर्गनायझेशनल बिहेवियर BPCC 112 या विषयाच्या मराठी शृंखलेमध्ये मी अदिती समीर आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण आंतरवैयक्तिक स्तरावरील प्रक्रिया म्हणजेच याची पुस्तिका नंबर 3 याच्यातला नेतृत्व हा विषय थोडासा अभ्यासणार आहोत. जर तुम्ही ते चित्रात बघत असाल तर ही आपली पुस्तिका आहे. ही पूर्ण शृंखला ही संघटनात्मक वर्तनावर अवलंबून असून संघटनेच्या दृष्टिकोनातून नेतृत्वाचं महत्व आणि नेत्यामध्ये असलेले गुण आणि त्यामुळे होणारी संघटनेची वृद्धी किंवा वाढ किंवा त्याचा विकास याबद्दल आज आपण निश्चित थोडी जास्त चर्चा करूया. आता हा धडा जेव्हा आपण बघणार आहोत तेव्हा तुमच्या परत एकदा आठवणीत आणून देते की आपण इथे आंतरवैयक्तिक स्तरावरील प्रक्रिया बघतोय म्हणजेच इंटरपर्सनल ज्याला म्हणता येतील. आता जेव्हा आपण विविध व्यक्तींमधील प्रक्रियांचा इथे अभ्यास करतोय तेव्हा आपण गेल्या मंगळवारी सत्ता आणि राजकारण याबद्दल बोललो. त्याच्या आधी आपण कम्युनिकेशन म्हणजे संप्रेषणाचा भाग हा पूर्ण केला होता. आज आपण नेतृत्व म्हणजे आपला नेता कसा असावा त्याच्याबद्दलचा संशोधकांनी केलेला विचार नेमका काय आहे आणि त्याचा आपल्या कार्यालयाच्या किंवा इतर वर्तनाबद्दल किंवा वर्तनावरील नेत्याचा प्रभाव हा कसा असतो, एक उत्कृष्ट नेता एक आदर्श नेता कसा असावा या सगळ्याबद्दलची थोडी जास्त चर्चा आज आपण या भागात निश्चित करूया. आता परत एकदा जर आठवण करायची झाली तर आंतरवैयक्तिक स्तरावरील प्रक्रिया बघताना आपण असं म्हणलं होतं की 2 किंवा अधिक व्यक्ती जिथे समाविष्ट असतात तिथे या प्रकारचे संबंध किंवा कार्यालयीन संबंधांमध्ये कोण कोणाचा अनुयायी होणार याबद्दलची जी उत्सुकता असते किंवा बऱ्याचदा आपण म्हणतो की एक नेत्याचं एक भारदस्त व्यक्तिमत्व असतं, त्याच्याकडून एक थोड्याशा अपेक्षा असतात आपल्या की आपला नेता कसा असावा. आता बघा तुम्ही आठवून बघा शाळेमध्ये तुमचा नक्की गटप्रमुख किंवा तुमचा मॉनिटर लीडर हा नक्की तुम्ही अनुभवलेला असेल. तुम्हीच जर तो असाल तर फारच उत्तम, परंतु जर तुम्ही दुसऱ्या कोणाला तसं नियुक्त केलेलं असेल किंवा निवडून दिलं असेल तर आठवा बरं त्यामध्ये किंवा त्या व्यक्तीमध्ये असे कुठले गुण होते, अशी कुठली कौशल्य होती की जेणेकरून तुम्हाला असं वाटलं की हो हीच व्यक्ती हा आपला लीडर किंवा आपला नेता होण्यास उत्कृष्ट आहे, योग्य आहे, सुयोग्य आहे. काही शारीरिक गुणधर्म आपण निश्चित याच्यामध्ये म्हणतो. त्याचप्रमाणे जर तुम्ही इथे बघितलं तर कम्युनिकेशन म्हणजे संप्रेषणावरचा त्याचा प्रभाव किंवा त्याचं प्रभुत्व हेही तितकंच महत्वाचं असलेलं आपल्याला निश्चित पटेल. सत्ता आणि राजकारणात नेता हा पुढाकार घेतोच आणि कार्यालयीन संस्कृती टिकवण्यासाठी नेत्याची भूमिका ही फार मोठी आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे जर आज मी ह्याचा विचार केला की माझा एक आदर्श नेता कसा असावा तर मी असं म्हणू शकेन की त्याचे उंची रुंदी ही शारीरिक गुणधर्माची वैशिष्ट्य तर आपण बघतोच, परंतु एक शांत सभ्य ज्याचा आपल्याला आदर वाटेल असं भारदस्त व्यक्तिमत्व मी नेता म्हणून निश्चित स्वीकारेन. आता असा जर आपण विचार कार्यालयीन शृंखलेमध्ये केला तर नेमका कसा आपला नेता असावा याबद्दलची चर्चा आपण इथे करू शकतो. आता जेव्हा या विषयाची व्याप्ती कशी आहे याच्याबद्दल आपण विचार करतोय तेव्हा या धड्यात आपण याची संकल्पना, नेतृत्वाची संकल्पना, त्याची व्याख्या, त्याचं स्वरूप, त्याचे प्रकार वेगवेगळे किंवा नेतृत्वाची वैशिष्ट्ये असं आपल्याला म्हणता येईल. तर नेतृत्वाची वैशिष्ट्ये आपण इथे अभ्यास करू. नेतृत्वाची गरज काय आहे किंवा त्याचं महत्व काय आहे किंवा त्याची कार्य काय असतात याचाही तितकाच समावेश आपल्या अभ्यासात करणं गरजेचं असतं. नेतृत्वासाठी किंवा एखादा कुशल नेता घडण्यासाठी काय पात्रता किंवा काय गुणवत्ता असावी, काय कौशल्य किंवा काय गुण त्या व्यक्तीमध्ये असावेत याचाही विचार इथे खोलवर केलेला आहे. नेतृत्वाच्या विविध शैलींचा अभ्यास करणं इथे निश्चितच अपेक्षित आहे. वेगवेगळ्या नेतृत्वाचे प्रकार आणि सुसंवाद साधण्यासाठी एखाद्या नेत्याने काय पावलं उचलली पाहिजेत याचाही विचार आपल्याला इथे करावा लागतो. म्हणजे एक आदर्श नेता होण्यासाठी काही मार्गदर्शक तत्व आपल्याला इथे अभ्यासता येतात. जेव्हा आपण आपल्या पुस्तिकेचा जास्त अभ्यास करतो तेव्हा नेतृत्व गुण किंवा नेत्यासमोर असलेल्या काही समस्या किंवा काही आव्हानं असतात. विविध परिस्थितीत विविध आव्हानं नेता नेहमीच सांभाळत असतो, सामोरं जात असतो अशा आव्हानांना
आणि बदलत असतो. आता बघा, हा मी बोलताना सुद्धा तो नेता असं म्हणते, म्हणजे खरंच लिंगानुरूप आपण त्याच्याबद्दलचा विचार केलेला आहे का? म्हणजे नेता हा पुरुष असावा असा कुठेतरी आपल्याकडे विचार आहे का? का एका स्त्रीलाही मी माझी नेता म्हणून स्वीकारते, हा सुद्धा विचार या धड्यामध्ये थोडासा करता येईल. आपली पुस्तिका शेवटच्या भागात भारतीय नेतृत्वाबद्दलचा विचार किंवा भारतीय ज्ञान परंपरेतील विचारधारा नेतृत्वाबद्दलची ही इथे समाविष्ट केलेली आहे. मग ह्या धड्याला तर सुरुवात करूया. चला तर मग पहिला भाग आहे तो आहे नेतृत्वाच्या कल्पनेचा किंवा संकल्पनेचा आणि व्याख्या आणि अर्थाचा. जेव्हा आपण ह्या पूर्ण धड्याचा उद्दिष्टानुसार किंवा ज्याला म्हणतात की का आपण हा अभ्यास करतोय, हेतू त्याच्या मागचा काय आहे नेमका, असा जर आपण विचार करायचा झाला तर आपल्या असं लक्षात येईल की अतिशय मोठी नेतृत्व शैलीची जी उपज आहे किंवा ज्याच्याबद्दल आपल्याला समज आहे असं म्हणता येईल, ती संकल्पना समजून घेतल्यावर विद्यार्थ्यांमध्ये एक नेतृत्व शैली निश्चित निर्माण व्हावी किंवा त्यांनी ती निश्चित अनुसरावी, असा हा थोडासा विचार इथे आहे. म्हणजे कोणते गुण किंवा काय पात्रता आवश्यक आहे नेत्यामध्ये हे जर आपल्याला समजलं आणि जर आपल्याला एखादा एक यशस्वी नेता होण्याची इच्छा असेल तर निश्चितच आपल्या स्ववर्तनामध्ये फरक घडवून आणून आपण ही भूमिका निश्चित चांगल्या पद्धतीने साकारू शकू. आता याच्या पुढे जाऊन थोडासा विचार केला तर विविध प्रकारांबद्दल नेत्यांच्या इथे मार्गदर्शन तुम्हाला निश्चितच मिळेल. जेव्हा एखाद्या व्यावसायिक संघटनेमध्ये कामकाज व्यवस्थित चालण्याची अपेक्षा असते तेव्हा कोणीतरी एकाने पुढाकार घेऊन एका चांगल्या नेतृत्वाला तिथे आपण बघणं अपेक्षित असतं. म्हणजे बघा, जेव्हा कर्मचारी सगळे मिळून काम करत असतात तरी सुद्धा त्यांना कोणीतरी ते काम कसं होतंय, कसं करावं किंवा त्यामध्ये काही समस्या आल्या, काही प्रश्न पडले, काही अडचणी आल्या, काही त्रास उद्भवले तर त्यापासून त्या समस्येचं निराकरण करून पुढे जाण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण व्हावी, यासाठी कुठल्या प्रकारचा विचार आपण करणं गरजेचं आहे असं सांगणारी कोणीतरी व्यक्ती त्यांना अपेक्षित असते. आणि म्हणून उत्तम प्रेरणा देणारं नेतृत्व हे आपल्या सगळ्यांना निश्चितच हवंसं असं वाटत असतं. आता जेव्हा आपण संघटनेच्या कामाची दिशा किंवा कुठल्या उद्दिष्ट प्राप्तीसाठी एखादी संघटना काम करते असा विचार करतो तेव्हा त्या नेतृत्वाचा विचार हा फार मोठा असतो. म्हणजे तिथे चांगला एखादा व्यवस्थापक असेल किंवा एखाद्या गटाचा, छोट्या गटाचा एखादा नेता असेल, त्यांच्यामधूनच निर्माण झालेला त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काही कौशल्य, काही कला या उपजतही दिसतात आणि काही त्यांनी निश्चित विचारान्वये किंवा विचारांनंतर या अतिशय उत्कृष्टरित्या डेव्हलप केलेल्या किंवा त्याच्यावरती काम करून त्या स्वीकारलेल्या किंवा त्याच्यावर त्याचं कौशल्य प्राप्त करून घेतलेलं दिसतं. आता ह्याचा अभ्यास करणारी माणसं खूप जास्त आहेत. म्हणजे नेतृत्व कसं असावं किंवा नेतृत्व शैली कशी असते, चांगले नेता किंवा अतिशय उत्तम नेता होण्यासाठी कुठल्या गोष्टी जास्त आपल्याला सुधाराव्या लागतात किंवा कशा प्रकारच्या नेत्याची आपल्याला नेमकी गरज असते, या सगळ्याचा अभ्यास आपल्याला इथे हा निश्चित करता येतो. आता जेव्हा आपण नेतृत्व या विषयाच्या किंवा या शब्दाच्या व्याख्येकडे किंवा अर्थाकडे जास्त लक्ष देतो तेव्हा आपल्याला असं निश्चित बघता येईल की व्यक्ती आणि समूह यांचा उल्लेख इथे आहे. म्हणजे व्यक्ती आणि समूह किंवा समूहासंदर्भातील संबंध उत्कृष्ट ठेवण्यामध्ये नेतृत्व हे खंबीर भूमिका सातत्याने पार पाडत असतं. जेव्हा आपण विकासासाठी काही काम करत असतो, आता हा विकास निव्वळ त्या नेत्याचा नसतो तर त्या नेत्याबरोबरच इतर कर्मचाऱ्यांचा आणि तसंच संघटनेचा विकास साधण्यासाठी जी लोक किंवा जी व्यक्ती हे जास्त काम करत असतात त्यांच्याकडे नेतृत्व हे आपोआपच येत असतं. म्हणजे समूहातील व्यक्ती ज्याच्या आदेशानुसार काम करतात ते नेतृत्व असं म्हणायला काही हरकत नाही. अर्थात अशीच एक व्याख्या आपल्याला एन्सायक्लोपीडिया ऑफ सोशल सायन्सेसनी जरूर दिलेली आहे. आता पुढे जायचं म्हणलं तर इथे आपल्याला दिसतं की आदेशाचे पालन करतानाच आपल्याला अजून एक इथे भाग महत्वाचा बघायला मिळतो, तो आहे की बाकीच्यांनी किंवा अनुयायांनी किंवा बाकीच्या कर्मचाऱ्यांनी आदेशाचं पालन करणं हा एक भाग आहे, परंतु व्यवस्थापकामध्ये किंवा नेत्यामध्ये त्यांच्याकडून ते काम करून घेण्याची क्षमता खरंच आहे का हो, हे बघणंही तितकंच गरजेचं असतं.
म्हणजे त्या नेत्याच्या इच्छेनुसार किंवा त्याच्या आदेशानुसार काम करणं, वर्तन करणं हे तर आहेच, परंतु बाकीच्यांना काम करण्याची प्रेरणा देणं आणि त्यांच्याकडून उद्दिष्ट प्राप्तीसाठी कायम प्रयत्नशील असणं, त्यांच्याकडून ते काम पूर्ण करून घेण्याची क्षमता त्या नेत्यामध्ये असणं, हे आपण इथे जरूर बघतो. म्हणजे ती जी क्षमता आहे त्याला आपल्याला नेतृत्व असं म्हणता येईल. आता ह्याबद्दलची व्याख्या आहे ती फ्रँकलिन मूर यांनी आपल्या समोर मांडलेली आहे. ते म्हणतात की नेत्याच्या इच्छेनुसार किंवा त्याच्या आदेशानुसार अतिशय चांगल्या पद्धतीच्या वर्तणुकीनी दुसऱ्याला किंवा कर्मचाऱ्यांना काम करण्यास जो मनुष्य प्रवृत्त करतो त्याच्यात ही क्षमता ही फार मोठ्या पद्धतीने असते किंवा मोठ्या प्रमाणात असते. आता बघा, आपण कोणाला तरी अनुयायी म्हणून त्याच्या वर्तनामध्ये फरक घडून आणत आहोत आणि आपल्या इच्छेनुसार किंवा आपल्या आदेशाचे पालन तो अनुयायी करणार आहे, म्हणजेच त्या अनुयायाच्या हिताची काळजी घेणं हे नेत्याकडे आपसुकच येतं. म्हणजे या अधिकारांची अंमलबजावणी करून त्यांना नीट मार्गदर्शन करणं, त्यांना योग्य तो सल्ला देणं, स्वहितासाठी नव्हे तर त्या कर्मचाऱ्याच्या हितासाठी, तसंच त्या संघटनेच्या विकासासाठी उपयुक्त असे सल्ले देऊन नीट मार्गदर्शन करणं, असा जर नेता असेल तर निश्चितच आपल्याला कर्मचाऱ्यांसमोर एक आदर्श नेता हा बघायला मिळतो. आता इथे ड्युबिन नावाच्या शास्त्रज्ञांनी दिलेली व्याख्या जी आहे ती आपल्याला निश्चित अभ्यासता येते. ते म्हणतात की अधिकारांची अंमलबजावणी करणाऱ्याला किंवा मार्गदर्शन करणाऱ्याला किंवा जो सल्ला देऊन निर्णय घेण्यास मदत करतो अशा नेतृत्वाला आपण एक उत्कृष्ट नेता असं निश्चित म्हणू शकतो. आता या सगळ्यांमध्ये आपल्याला अजून एक गोष्ट निश्चित दिसतेय की महत्वाचे निर्णय घेण्यासाठी नेतृत्व हे चांगलं असणं गरजेचं आहे. तर चांगलं म्हणजे काय हे वेगवेगळ्या लोकांच्या दृष्टिकोनातून वेगवेगळं असू शकतं, परंतु एकंदर व्यक्तिमत्वामध्ये आपल्याला अलौकिक बुद्धिमत्ता तर दिसून येतेच, पण चांगल्या नेत्यामध्ये सर्वांना घेऊन पुढे जाण्याची जी प्रवृत्ती दिसते ती मात्र इथे निश्चित नमूद करावीशी वाटते. म्हणजे सहाय्यकांकडनं किंवा अनुयायांकडनं किंवा आपण ज्याला म्हणतात कर्मचाऱ्यांकडनं एक चांगलं काम करून घेण्यासाठी कधी कधी ते दबावही आणतात ना, हे निश्चितच आहे, किंवा थोडस दडपण ही, पण परंतु ते एका छोट्याशा हद्देपर्यंत किंवा त्याची एक लिमिट आहे ज्याला म्हणता येईल इंग्लिशमध्ये, किंवा त्याला एक सीमा आहे. खूप जास्त दडपण, खूप जास्त दबाव यांनी सुद्धा निश्चितच कर्मचाऱ्यांना त्रास होण्याची किंवा त्यांना ताण अनुभवण्याची शक्यता जास्त असते. म्हणून तो ताण न वाटता, दबाव न वाटता तरी सुद्धा त्यांना आदेश देऊन आणि त्यांच्या विचारांप्रती किंवा त्यांना एक चांगली शिस्त लावून त्यांना त्यांचं सहकार्य हे अपेक्षा करून किंवा ते अपेक्षा ठेवून त्यांच्यात एक समन्वय साधण्याचं फार मोठं काम हे नेत्याकडे आपसुकच येतं असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे जसं चेस्टर बर्नार्ड म्हणतात की नेतृत्व म्हणजे व्यक्तीच्या ठिकाणी असा गुण असतो किंवा व्यक्तीकडे असा गुण असतो की ज्यामुळे पूर्ण संघटना ही संघटितपणे प्रयत्न करत असते उद्दिष्ट प्राप्तीसाठी. आता बघा ह्याच्यात किती गोष्टी, म्हणजे एक छोटीशी व्याख्या आहे परंतु किती गोष्टी त्याच्यात समाविष्ट आहेत की नेतृत्व हा एक पूर्णपणे गुण आहे, एक चांगले कौशल्य आहे, जिथे आपल्याला असं दिसतं की बाकीच्या छोट्या छोट्या समूहांना किंवा बाकीच्या व्यक्तींना, अनुयायांना एक संघटितपणे काम करण्याची प्रेरणा आपण इथे नेता हा देताना दिसत असतो. आता ह्यामध्ये अजूनही काही व्याख्या आपल्याला अभ्यासता येतील. जसं थियो हायमन यांची एक व्याख्या आहे. ते म्हणतात की संघटनेच्या उद्दिष्टांच्या प्राप्तीसाठी किंवा पूर्ततेसाठी काम आपण जेव्हा करतो तेव्हा मार्गदर्शन करणं, सहकार्यांना योग्य तो सल्ला देणं, प्रेरणा देणं आणि त्यांच्यामध्ये समन्वय स्थापित करून मग पुढे जाण्याची इच्छा प्रदर्शित करणं, या सगळ्याला नेतृत्व असं म्हणतात. आता अर्थातच ह्याच्यासाठी प्रत्येक क्षणी काम करणं हे गरजेचं असतं. म्हणजे तुमचा नेता तुमच्या आधी किंवा तुमचा बॉस असेल, तुमचा वरिष्ठ जो असेल तो तुमच्या आधी ऑफिसला येऊन तुमच्या नंतर ऑफिस सोडत असेल तर निश्चितच एक काम करण्याची अतिप्रेरणा किंवा अतिशय जास्त त्याची मानसिक स्थिती आपल्याला इथे दिसून येते.
आता ही एक फार मोठी भूमिका आहे, मार्गदर्शकाची भूमिका आहे, सल्लागाराची भूमिका आहे. पुढे सगळ्यांना घेऊन जाण्याची इथे इच्छा आहे आणि या उद्दिष्ट प्राप्तीसाठी नेता हा प्रत्येक क्षणी कार्यरत असतो आणि तो झटत असतो सगळ्यांना ह्या सगळ्या व्यवस्थेमध्ये परिपूर्णपणे सहभाग त्यांचा असावा अशी त्याची इच्छा असते. म्हणजे कामाची व्यवस्था करणे किंवा नियोजन करणे, अंमलबजावणी करणे या सगळ्या बाबींचा अभ्यास आपल्याला इथे करता येतो. सहकार्यांना मार्गदर्शन करणे, त्यांच्यासाठी निर्णय घेणे किंवा त्यांना निर्णय घेण्यासाठी योग्य ती विचार करण्यास प्रवृत्त करणे या सगळ्याचा भाग इथे आपल्याला बघायला मिळतो. अर्थातच संघटनेचा अंतिम ध्येय किंवा ज्याला म्हणता येईल उद्दिष्ट पूर्तीसाठी नेतृत्व हे कायम झगडत असतं, काम करत असतं आणि त्याच्यासाठी दूरदृष्टिकोन असणं हे नितांत गरजेचं असतं, आपल्याला असं निश्चित इथे म्हणता येईल. आता ह्यामध्ये बघितलं असेल तुम्ही तर सगळे महत्वाचे शब्द मी इथे तुम्हाला दाखवलेत. म्हणजे नेता हा नेहमी धाडसी असतो, त्याला नवीन नवीन निर्णय घ्यायला त्याला भीती वाटत नाही, आव्हानं स्वीकारायला त्याला खूप आवडतं, चॅलेंजेस ज्याला म्हणतायत ते त्याला खूप आवडतं. सहकार्य बाकी सर्वांच्या सहकार्याने एखाद्या उद्दिष्टाचे पूर्तता करणं, पुढे जाणं याच्यासाठी त्याला एक मोठी दूरदृष्टी पुढचा विचार करण्याची जी शक्ती असते, क्षमता असते ती त्याच्याकडे निश्चितच असते. मला माहिती तुम्ही या सगळ्या शब्दांचा उल्लेख तुमच्या नोट्समध्ये किंवा तुमच्या वहीमध्ये केला असेल. तर मग बघूया पुढे जाऊन की नेत्याची किंवा नेतृत्वाची वैशिष्ट्य नेमकी काय असतात, ज्याला कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिडरशिप असं म्हणता येईल. इथे त्याचा उल्लेख करताना किंवा ती नमूद करताना आपण इथे पहिला भाग जो आहे तो नेता हा नेहमी भविष्याचं चित्र आपल्या मनात रंगून आलेला असतो किंवा त्याच्या डोक्यात काहीतरी एक कल्पना असते, त्याचं एक स्वप्न असतं की अशा पद्धतीने आपल्याला पुढे जायचंय आणि ते स्वप्न तो सगळ्यांबरोबर एकत्रितरित्या साकारण्याची इच्छा ही नेहमी दर्शवत असतो. म्हणजे नेतृत्व म्हणजे उद्दिष्ट, गटाचे उद्दिष्ट साधण्यासाठी इतरांचे वर्तन बदलणे किंवा प्रभावित करणे असं आपल्याला म्हणता येतं. आता याच्यासाठी दूरदृष्टी असणं हे अत्यंत महत्वाचं असतं. म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की आदेश हे बाकीचे त्यांचे नेतृत्वाचे आदेश आहेत ते बाकीचे सहकारी पालन त्याचं करतायत किंवा एक अतिशय चांगल्या पद्धतीचे संस्कृती ही आपल्याला बघायला मिळते अशा ठिकाणी किंवा संबंध अतिशय चांगले असतात. अर्थातच याच्यासाठी उत्तम संप्रेषण कला किंवा संवाद साधण्याची कला ही अपेक्षित असते. निर्णय घेण्याची क्षमता आणि अतिशय मोठी अशी किंवा ज्याला म्हणता येईल की अतिशय महत्वाची अशी मूल्य आपल्याला दिसून येतील इथे. समतोल विचारसरणी म्हणजे बॅलन्स थॉट प्रोसेस हे आपल्याला इथे दिसून येतात. तांत्रिक बाबीचं ज्ञान असणं हे तितकंच महत्वाचं असतं. म्हणजे बघा एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी नेमकं काय केलं गेलं पाहिजे हे जर त्यालाच माहित नसेल तर तो आपल्या अन्यायांना काय बरं सांगेल. आणि म्हणून एखाद्या आता लक्षात घ्या हा भाग की जेव्हा एखादं ऑर्गनायझेशन किंवा ज्याला म्हणते एखादं संघटन हे बदलांना सामोरं जात असतं तेव्हाच्या प्रक्रियेमध्ये नेतृत्वाचा खूप मोठा ठसा त्या संघटनेवर पडत असतो. जसं नेता सांगेल तसं ऐकण्याची इच्छा आणि प्रवृत्ती आपल्याकडे भरपूर असते. आता कोणाला नेता म्हणून स्वीकारावं याबद्दलच्या अपेक्षा वेगळ्या असू शकतात, मात्र एक अतिशय धाडसी आणि आव्हान स्वीकारणार असं व्यक्तिमत्व जर आपल्या पुढे असेल तर निश्चितच आपल्यातल्या नेत्याला स्वीकारताना आपण पुढे मागे बघत नाही. आता जेव्हा आपण या सगळ्याचा विचार करतो तेव्हा एक पुढारी पण या नेत्याकडे असतं किंवा तो अनुयायांना मार्गदर्शन करतो, सल्ला देतो किंवा अतिशय गतिमान असं व्यक्तिमत्व असतं असंही म्हटलं जातं मराठी भाषेत. किंवा एक शिस्त, एक सहकार्याची अपेक्षा आणि एक प्रक्रिया म्हणून नेतृत्वाकडे बघणं हे आपल्याला गरजेचं ठरतं. आता याची गरज काय आहे बरं, आपल्याला का बरं नेतृत्वाची गरज पडते तर प्रत्येक क्षणी आपल्याला प्रेरणा देणारं स्थान, आपल्याला मार्गदर्शन करणार, आपल्याला काही काळजी असेल, आपल्याला काही कारणांनी जर काही चिंता असेल किंवा ती सांगून त्याचं निराकरण करण्याची शक्यता आहे का हे शोधण्याचं काम आपण नेत्याकडे सुपूर्द केलेलं असतं. म्हणजे बघा की ज्या कामामध्ये मार्गदर्शन तर होतच परंतु अडचणींचं निवारण करून पुढे जाण्याची जी इच्छा असते त्याच्यासाठी आपल्याला नेतृत्व हे निश्चितच मदत करत असतं. आता ह्या सगळ्यामध्ये एक संघटना असते आणि तो एक संघ भावना हे निर्माण करत असतो आणि म्हणून आपल्याला असं दिसून येतं की
संघटनेला समूहाकडून जे काम अपेक्षित असतं, ती मोठी आव्हानं जी असतात किंवा मोठी जबाबदारी जी असते, ती सगळ्यांनी मिळून एकत्रितरित्या पूर्ण करण्यासाठी नेतृत्व हे गरजेचं असतं. आता काही ठिकाणी प्रतिनिधी म्हणून काम करावं लागतं, हेही तितकंच खरं. म्हणजे मालक किंवा जे फाउंडर मेंबर्स असतात, व्यवस्थापनाचे वरिष्ठ असतात, त्यांच्यामध्ये आणि काही कर्मचाऱ्यांमध्ये आपल्याला नेतृत्व असणं किंवा नेतृत्व गुण असणं किंवा काही व्यक्तींनी पुढाकार घेऊन काही कामं करणं किंवा काही माहिती पुरवणं, या सगळ्या गोष्टी अपेक्षित असतात. आणि म्हणून अशा धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी आपल्याला नेतृत्व हे अपेक्षित असतं. आता याबरोबरच आपल्याला इथे असं म्हणता येतं की सहकार्यांमध्ये समन्वय निर्माण करण्याची गरज का पडते, तर कित्येक वेळा सहकार्यांचे किंवा कर्मचाऱ्यांची विचार प्रक्रिया समजावून घेऊन त्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्याबद्दलची जाणीव ही व्यवस्थापनाला करून देणं हे गरजेचं असतं. मग त्याच्यात काही मतभेद असतील चुकून तर ते दूर करणं ही तितकंच महत्वाचं इथे ठरत असतं. आता औद्योगिक परिवेशामध्ये शांतता प्रस्थापित करून लाभदायक अशा संघटनेच्या वृद्धीसाठी काम करणं हे नेत्याकडे असणं किंवा नेत्यापर्यंत अशा प्रकारची जाणीव पोहोचणं हे गरजेचं ठरतं. नियमांची माहिती असणं, कुठला नियम तोडला तर काय पद्धतीची शिक्षा होऊ शकते किंवा त्या प्रकारचा काय दंड या अशा परिस्थितीत आपण बजावू शकतो, अशा पद्धतीचा विचारही नेतृत्वाने करणं हे आपल्याला गरजेचं ठरतं. काही ठिकाणी कर्मचाऱ्यांमध्ये चांगले हितसंबंध निर्माण करण्यासाठी एक मेडिएटर म्हणजे एक मध्यस्थ हा गरजेचा असतो आणि कुठलाही नेता हे काम अतिशय सुंदररित्या करताना आपल्याला दिसून येतो. म्हणजे काही हितसंबंध प्रस्थापित करण्यासाठी नेत्याची भूमिका ही फार मोठी ठरते. कधी कधी मैत्रीपूर्वक, कधी कधी सौहार्दाचं वातावरण तयार करण्यासाठी किंवा कधी कधी समस्या सोडवण्यासाठी, मतभेद दूर करण्यासाठी, आदेशांचं पालन करण्यासाठी कर्मचाऱ्यांना एक धडाडीच्या नेतृत्वाची गरज असते आणि ते आपण इथे निश्चित बघू शकतो. आता काही ठिकाणी आपल्याला संसाधनांचा विचार आणि संसाधनांचा वाटप किंवा वितरण चांगल्या पद्धतीने होण्यासाठी नेतृत्वाची गरज ही भासत असते. म्हणजे संसाधन सामुग्रीवर किंवा साधन सामुग्रीवर एक लक्ष ठेवून, चांगल्या पद्धतीने लक्ष ठेवून त्याला नियंत्रित करणं आणि अधिकाधिक क्षमतेप्रमाणे त्याचा उपयोग करून घेणं हेही एक काम विकासासाठी नेतृत्व हे पूर्ण पाडत असतं. आता हा सगळा झाला औद्योगिक परिवेशातल्या नेतृत्वाचा विचार. जेव्हा आपण याच्या पुढे जाऊन गटशैली निर्माण करण्यासाठी नेतृत्वाचा विचार करतो, तेव्हा छोट्या छोट्या समूहांना प्रेरित करून त्यांच्याकडनं छोटी छोटी कामं पूर्ण करून मोठ्या अशा किंवा अतिशय विशाल अशा कार्यालयीन किंवा संघटनेच्या उद्दिष्ट प्राप्तीसाठी काम करण्याचा जो समन्वय आहे, म्हणजे छोट्या छोट्या गटांना काही कामं पूर्ण करून मोठी एखादी टास्क किंवा अतिशय मोठं असं ध्येय प्राप्तीसाठी काम करणं हे नेत्याकडे आपसुकच येतं आणि हे मोठं आव्हान पेलण्याची जबाबदारी ही नेत्यांनी घेतलेली असते. आता कधी कधी मी जसं म्हणलं की संघटनेमध्ये काही वेळा संरचनेत बदल होत असतात, काही वेळा जबाबदाऱ्यांमध्ये बदल घडत असतात आणि हे बदलांचा जो विचार असतो, तर आपलं संघटन पुढच्या 5 वर्षांनी काय करत असेल, कुठे असेल, अशा पद्धतीचा विचार, अशा पद्धतीची विजनरी अशी ही माणसं असतात. त्यांच्या डोक्यात ती संकल्पना अतिशय चांगल्या पद्धतीने बसलेली असते. म्हणजे नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब असो किंवा कामाच्या परिस्थितीत बदल असू दे, कामाच्या वेळांमध्ये बदल असू दे किंवा एखाद्या व्यक्तीचं काम हे बदलीच्या ठिकाणी करून देणं असू दे, त्याच्यामधून संघटनेचा विकास साधणं, वृद्धी साधणं हे इथे अपेक्षित असतं. आणि म्हणूनच चांगल्या बदलासाठी आग्रह करणारे नेते आपल्याला हे दिसून येतात आणि गरजेचे असतात. याच्या पुढे जाऊन आपण विचार करायचा झाला तर संघटनेची उद्दिष्ट प्राप्ती करण्यासाठी किंवा उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जे नेते कटिबद्ध असतात ते यशस्वी नेते असू शकतात किंवा त्यांना पाठिंबा कर्मचाऱ्यांचा हा आपल्याला निश्चित असलेला दिसत असतो. या सगळ्यामध्ये कर्मचाऱ्यांचा हिताचा विचार हा नेत्यांनी हा केलेलाच असतो. आता काही गोष्टींमध्ये ग्राहकांना जास्त महत्व दिलं जातं. म्हणजे काही संघटनांमध्ये असं म्हणतात की कस्टमर इज द किंग किंवा ग्राहक हा राजा असतो, परंतु
जर तुम्ही नवीन व्यवस्थापन प्रणालीचा विचार केलात किंवा अभ्यासाचा विचार केलात, तर त्यामध्ये जर असा विचार केला जातो की जर तुमचा कर्मचारी आनंदी असेल तर तुमचा ग्राहक हा समाधानी असणं हे निश्चित आणि आपसूक येतं. आणि म्हणून कर्मचाऱ्यांच्या हितावर जास्त विचार करणारे नेते त्यांच्या व्यवस्थापनात किंवा त्यांच्या संघटनेमध्ये अतिशय यशस्वी झालेले आपल्याला दिसून येतात. पुढचा भाग बघूया. जेव्हा आपण नेतृत्वाचा विचार करतो तेव्हा आपण या सगळ्या विचारांचा थोडासा उल्लेख आधीच केलेला आहे, तर एकदा परत बघूया. गटाचे उद्दिष्ट म्हणजे छोट्या छोट्या गटाचे उद्दिष्ट साध्य करून निश्चितच मोठ्या उद्दिष्ट प्राप्तीसाठी किंवा मोठ्या ध्येय प्राप्तीसाठी काम करण्याचं मोठं कर्तृत्व हे नेतृत्वामध्ये असतं. त्याचप्रमाणे तो आपल्या या नेतृत्व हे आपल्या आदेशाने किंवा आपल्या प्रेमळ संवादाने किंवा आपल्या सल्ल्याने मार्गदर्शनाने इतरांचे वर्तन सतत प्रभावित करत असतो. आता याबद्दलची मानसिकता किंवा त्यांची मतं जी आहेत, कर्मचाऱ्यांची मतं आहेत, सहकाऱ्यांची मतं आहेत, ती विचारात घेऊन मग त्याच्यावर निर्णय घेणं हेही नेतृत्वाचं फार मोठं काम किंवा त्याची जबाबदारी आपल्याला इथे दिसून येते. आता अधिकारांचा लाभ तर असतोच, पण त्या अधिकारांचा दुरुपयोग न होण्याची जबाबदारी सुद्धा नेतृत्वावर सोपवलेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच नेतृत्व ही सातत्यपूर्ण, अतिशय गतिशील आणि प्रचंड क्लिष्ट किंवा गुंतागुंतीची प्रक्रिया आहे असंही आपल्याला निश्चित म्हणता येईल. थोडंसं पुढे जाऊया. जेव्हा आपण कामांबद्दल बोलतो किंवा कार्यांबद्दल बोलतो तेव्हा आपल्याला असं दिसून येतं की नेतृत्वाची जी कार्य आहेत ती सर्व ठिकाणी, मग ती छोटीशी शाळा असू दे, शाळेतला छोटासा लीडर असू दे किंवा मॉनिटर असू दे वर्गाचा, किंवा एखाद्या मोठ्या मल्टीनॅशनल किंवा आंतरदेशीय अशा फार मोठ्या संघटनेचा फाउंडर मेंबर किंवा लीडर असू दे किंवा व्यवस्थापक असू दे, ह्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख त्याच्या आयुष्यात कधी ना कधीतरी सतत येत असतो. म्हणजे बघा, नियोजन करणे, पुढचं प्लॅनिंग करणं हे तर आलंच. पुढे आपण काय करणार आहोत, आपली संघटना काय अपेक्षा करते, कसं पुढे जायचंय, कुठल्या देशांमध्ये आपला माल पोचवायचा आहे किंवा आपली सेवा उपलब्ध करून द्यायची आहे, या सगळ्याचं नियोजन करणं नुसतं नियोजन नाहीये. या नियोजनावर अवलंबून संसाधनांचं आयोजन करणं हेही तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे ह्या पायऱ्या आहेत असं आपण म्हणू शकतो. नियोजन करण्याचं काम तर नेतृत्व करतच असतो, परंतु त्या नेतृत्वानी असलेल्या संसाधनांचा विचार करून त्यावर आधारित पुढचा सगळ्या गोष्टी आयोजित करणंही इथे अपेक्षित असतं. आता ह्या सगळ्यांमध्ये म्हणजे वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये किंवा वेगवेगळ्या विभागांमध्ये आपल्याला म्हणता येईल एक समन्वय किंवा एका पद्धतीची कडी निर्माण करणं हे आपल्याला इथे बघता येईल. म्हणजे तो प्रतिनिधी म्हणून काम करत असतो, सगळ्यांचा एक संघटना म्हणून किंवा एकसंघ भावना निर्माण करण्यासाठी काम करत असतो, एक समन्वयक किंवा सल्लागार असा काम करत असतो. आणि या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या तर आपल्याला नियंत्रण हे फार मोठं काम नेत्याचं हे असं दिसून येत असतं. आता जर यामध्ये थोडासा खोलवर विचार केला तर कित्येकदा आपण हताश असतो, निराश असतो, कंटाळलेले असतो. अशा वेळी जर आपला नेता आपल्याला आपलं मनोबल वाढवत असेल किंवा आपल्याला प्रेरणा देत असेल किंवा आपल्याला सांगत असेल की आता हे काम करू नको, दुसरं कर, त्याच्यातनं बाहेर पड, ते चांगलं यशस्वीरित्या कर, म्हणजे निश्चित पुढे जाता येईल. नैतिकतेचाही तितकाच विचार इथे आहे, एथिक्स ज्याला म्हणता येईल. किंवा नवीन आणि अवघड स्वरूपाचं जर काम असेल तर खचून न जाता त्याच्याबद्दलचं प्रशिक्षण घेऊन पुढे कसं जाता येईल त्याच्याबद्दलचा धाडसी निर्णय आपल्याला आपल्या नेत्याच्या मार्गदर्शनाखाली निश्चित घेता येतो. म्हणजे हे खूप फार महत्वाचं काम हा नेता आपल्याला करून देत असतो. आता यामध्ये एक गटाची शैली निर्माण करणं हे तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे एखाद्या संघटनेमध्ये छोटे छोटे विभाग आहेत आणि त्या विभागामध्ये छोटे छोटे गट आहेत असं आपल्याला सगळीकडेच दिसून येतं, परंतु या सगळ्यांच्या कार्यात समन्वय साधून त्यांच्याकडून योग्य ती कामं वेळेवर पूर्ण करून घेण्याचं काम हे नेता करत असतो. आणि यामध्ये संघटनेची उद्दिष्टे किंवा कर्मचाऱ्यांचे हित याबद्दलची चर्चा आपण केलीच आहे. आता जेव्हा आपण एखाद्या प्रभावी नेत्याचं चित्र आपल्या डोळ्यासमोर आणतो तेव्हा नेता म्हणलं की कित्येकदा आपल्या मनात राजकीय नेता येतो. म्हणजे अगदी पंडित जवाहरलाल नेहरूंपासून आताच्या कुठल्याही नेत्याचा उल्लेख इथे आपण निश्चित करू शकतो. आता ह्या नेत्यांची
जी गुण नेत्यांचे जे गुण आहेत किंवा त्यांची जी कौशल्य आहेत किंवा त्यांचं जे व्यक्तिमत्व होतं याचा अभ्यास केला तर आपल्याला निश्चित असं दिसेल की एका भावनेने भारावलेले अनुयायी त्यांच्या मागे जाताना आपल्याला दिसतात. म्हणजे महात्मा गांधींची दांडी यात्रा असू दे किंवा नेताजी सुभाषचंद्र बोसांमागे घर सोडून सर्व आयुष्य किंवा प्रत्येक रक्ताचा थेंब देणारे त्यांचे अनुयायी असू देत, त्यांच्या विचारांनी भारावलेले लोक त्यांच्या मागे पुढचा कशाचाही विचार न करता हे कायम जात होते. म्हणजेच त्यांच्यामध्ये असं काहीतरी अलौकिक व्यक्तिमत्व निश्चितच आपल्याला दिसून येतं. आता प्रत्येक कार्यालयात किंवा प्रत्येक संघटनेमध्ये असं अलौकिक व्यक्तिमत्व तर दिसणार नाही, परंतु तरीही काही विशिष्ट असे व्यक्तिमत्वाचे पैलू आपल्याला इथे निश्चित अभ्यासता येतील. म्हणजे ज्याला पात्रता किंवा गुणवत्ता असं म्हणता येईल किंवा त्याचे काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, काय असावं म्हणजे अनुयायी जास्तीत जास्त असेल. आता इथे नवीन पिढीने इंस्टाग्राम किंवा दुसऱ्या कुठल्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मचा इथे उल्लेख मी करत नाहीये, कारण त्यांच्यामधले फॉलोअर्स किंवा त्यांचे अनुयायी हे वेगळे असू शकतात, त्यांच्या काही वेगळ्या अपेक्षा या त्यांच्या नेत्यांकडून असू शकतात. मात्र तरीही काही गोष्टी इथे सामायिक किंवा सारख्या दिसून येऊ शकतात. आता आत्मविश्वास असणं ही तर अत्यंत मोठी गरज इथे आपल्याला दिसतेच. म्हणजे एक आत्मविश्वास पूर्ण किंवा आत्मविश्वासाने भारलेली व्यक्ती ज्याला नक्की माहिती की आपण काय करणार आहोत आणि कसं पुढे जाणार आहोत याच्या मागे जाणारे अनुयायी हे फार मोठे असतात असं आपल्याला दिसतं. त्याचबरोबर निर्णय क्षमता घेणारे किंवा अतिशय ठामपणे आपल्याला सांगणारे की काय आहे, काय बरोबर आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे, अशा व्यक्तीबद्दल आदर वाटणं हे साहजिकच आहे. हा व्यक्ती किंवा ही व्यक्ती ही मानसिकरित्या अतिशय संतुलित असावी असं अपेक्षित असतं. ठामपणे आपले विचार मांडणं, कोणाचीही भीती तमा न बाळगता एक चांगल्या दृष्टिकोनातून पुढे जाण्यासाठी, अतिशय नैतिकतेने पुढे जाण्यासाठी प्रवृत्त करणं आपल्या अनुयायांना, असं हे नेतृत्व आपल्याला निश्चितच आवडतं. एक विश्वास, एक आपला ज्याला इंग्लिशमध्ये ट्रस्ट असं म्हणतात, विश्वास आणि समाधान हे आपल्याला इथे निश्चित दिसून येतं. आता जेव्हा आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करतोय तेव्हा आपण असं निश्चित बघतो की आपला नेता स्वतःच हा उत्साहाने भारलेला असतो किंवा त्याच्यामध्ये एखादं काम पूर्ण करून घेण्याची अशी चिकाटी असते, सतत काम करत राहण्याची प्रवृत्ती असते आणि एक विचार प्रक्रिया त्याच्या मागची असते की हा आता हे काम पूर्ण करायचंय आणि ज्या पद्धतीने ज्या व्यक्तीचा जो गुण याला अपेक्षित आहे तो प्राप्त करून किंवा त्याच्याबद्दलचे जास्त काम करून हे एखादं ध्येय पूर्तीसाठी झटत राहणं हे आपल्याला इथे दिसून येतं. एक उत्कृष्टरित्या संवाद साधण्याची प्रक्रिया किंवा बहिर्मुखता ही इथे अपेक्षित असते. आतल्यात कोंडलेले लोक किंवा ज्याला भावना व्यक्त करता येत नाही, ज्याला सांगता येत नाहीये दुसऱ्याला की नेमकं काय करणं अपेक्षित आहे, तो चांगला प्रभावी नेता होईल की नाही ही थोडी शक्यता कमीच असते. म्हणजे आत्मज्ञान किंवा जास्त शिक्षणाची शक्यता किंवा इच्छा हेही तितकंच महत्वाचं असतं. नवीन गोष्टी न शिकणारा नेता काळानुरूप मागे जातो किंवा त्याला अनुयायी हे कमी कमी होत जातात. कारण तंत्रज्ञान असू दे किंवा नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा किंवा गरज असू दे, सुधारण्यासाठी सतत प्रयत्न करणारे नेते हे आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये निश्चितच खूप ज्याला म्हणता येईल काय बरं जे अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या स्वतःमध्ये फरक पाडतात आणि असे शिकणारे किंवा सारख्या मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडणारे, अतिशय समतोल विचारसरणी असलेले किंवा एक फ्लोईंग पर्सनॅलिटी किंवा ज्याला म्हणतात गतिमान नेतृत्व असं असतं, त्याला आपण निश्चितच खूप भाव देतो किंवा त्याचा ऐकतो किंवा त्याच्या आदेशांचं पालन करतो. त्यांचे सल्ले आपण निश्चितच आपल्या वर्तनातील बदलासाठी कारणीभूत ठरलेले दिसतात आपल्याला. तर ह्या सगळ्यांमध्ये आणखीन एक आपल्याला असं बघता येईल की इतरांकडून जेव्हा आपण काम करून घेतोय त्यामध्ये जर तुम्हाला बघा, साधी सोपी गोष्ट आहे, एखाद्या मोठ्या व्यवसाय संघटनेमध्ये जर टॅली सारखं किंवा एक्सेल सारखा या पॉवर पॉइंट सारख्या एखाद्या विशिष्ट
पॅकेजमध्ये किंवा सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक ज्ञान त्या नेत्याला नसेल तर तो किंवा ती ऑफकोर्स ती व्यक्ती ही सहाय्यकावर अवलंबून असते आणि त्या सहाय्यकाच्या मनात असेल अरे एवढं सुद्धा यांना माहिती नाही, म्हणजेच त्या नेत्याचा अनादर होण्याची शक्यता इथे आपल्याला दिसून येते. आता हे जेव्हा आपण बघतोय की प्रभावी नेत्याचे काय विशिष्ट असे गुणधर्म आहेत, तर त्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की जेव्हा आपण सिद्धांत किंवा त्याच्याबद्दलच्या थेरीज आपण मांडणार आहोत तर त्यांचा अभ्यास करताना की का काही विशिष्ट व्यक्तीच खूप चांगले लीडर किंवा चांगले नेते बनतात आणि काही व्यक्ती बनत नाही, किंवा काय कुठल्या प्रकारचे गुणधर्म असे कारणीभूत ठरतात की ज्यांनी त्यांना एक आदरयुक्त स्थान हे प्राप्त करता येतं. तर ह्याच्या संदर्भातल्या ज्या सिद्धांतांचा अभ्यास आहे तोही इथे आपल्याला निश्चित करता येईल. आता हे जे सिद्धांत आहेत किंवा ह्या नेतृत्वाची जी जडणघडण आपल्याला म्हणता येईल किंवा एक तो जो प्रवास असतो, म्हणजे एक सामान्य व्यक्तीपासून एक अतिशय यशस्वी असा नेता हा जो पूर्ण आलेख असतो व्यक्तीचा, त्याचा जर अभ्यास करायचा झाला तर त्याच्या संदर्भातले विविध सिद्धांत आणि दृष्टिकोन आपल्या पुस्तिकेमध्ये निश्चितच दिलेले आहेत. आणि जर तुम्ही बघितलं इथे तर साधारण 6 वेगवेगळे सिद्धांत अतिशय खोलवर जाऊन आपल्याला इथे आपल्या पुस्तिकेमध्ये दिलेले दिसतात. आता इथे जर तुम्हाला चित्र दिसत असतील तर फक्त 2 सिद्धांतांची चित्र मी इथे आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहेत आपल्या पुस्तिकेमध्ये. या संदर्भातली चित्र अर्थातच अपेक्षित आहे. तर पहिला जो भाग आहे तो आहे व्यवस्थापकीय चौकटीचा. तुम्ही म्हणाल हा कुठला विषय आहे किंवा व्यवस्थापकीय चौकट म्हणजे नेमकं काय, तर ज्याला मॅनेजरियल ग्रिड असं म्हटलं जातं. हा एक फार मोठा थेअरीचा प्रकार किंवा ज्याला म्हणता येईल एक दृष्टिकोन हा अमेरिकेतल्या रॉबर्ट ब्लेक यांनी मांडलेला आहे. आता रॉबर्ट ब्लेक यांच्या बरोबर माउंटन हेही होते आणि 1978 साली ही व्यवस्थापकीय चौकट किंवा रचना ही त्यांनी मांडली होती पहिल्यांदा. या चौकटीनुसार जर आपण विचार करायचा झाला तर तुम्हाला इथे चित्रामध्ये किंवा या स्लाइडवर वरती निळ्या रंगामध्ये जी स्लाइड दिसते किंवा जो एक चौकोन दिसतोय, या चौकटीला त्यांनी मॅनेजरियल ग्रिड असं म्हणलंय. आता या चौकटीद्वारे काय बरं होतं तर व्यवस्थापकाच्या किंवा नेत्याच्या व्यक्तिमत्वानुसार त्याची कार्यशैली इथे अभ्यासली जाते. आता तुम्ही इथे बघत असाल तर काही नंबर्स किंवा काही संख्या आणि त्याच्याबद्दलची माहिती अशी या चौकटीमध्ये आपल्याला दिसून येते. आता जे अतिशय कर्तृत्ववान किंवा कार्यकुशल असे नेते असतात त्यांच्या प्रभावी व्यक्तिमत्वामागे काही विशेष गुणधर्म असतात असं आपण म्हणलंय. आणि हे नेतृत्व बाकीच्यांना काय कशा पद्धतीने प्रभावित करतं अशा पद्धतीचा विचार या ग्रीडमध्ये किंवा ह्या चौकटीच्या सिद्धांतामध्ये हे मांडलेले आहेत. म्हणजे ह्या व्यक्तिमत्व शैलीचा अभ्यास जो आहे तो 1-1-1-9-9-1-5-5 किंवा 9-9 अशा संख्यांच्या आलेखामध्ये व्यक्त केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे जर 1-1 संख्येचं जर व्यक्तिमत्व असेल तर त्या व्यक्तिमत्वाचे कुठले गुणधर्म महत्वाचे ठरतात आणि कसा तो नेता हा असमृद्ध किंवा अविकसित प्रकारचा असतो असा भाग हा या सिद्धांतानी आपल्याला निश्चित अभ्यासता येतो. म्हणजे काही जबाबदारी न स्वीकारणारे, टोलवाटोलवी करणारे, आव्हान पेलण्यास अतिशय कुचकामी असलेले, नकारात्मक दृष्टिकोन असलेले असे व्यवस्थापक असतील तर त्यांची संख्या ही 1-1 या ठिकाणी आपल्याला दिसून येते. आता काही जण 1-9 या संख्यामध्ये किंवा या चौकटीमध्ये असलेले आपल्याला दिसून येतात. येथे आपल्याला काही तंत्रज्ञानाचा किंवा नवीन गोष्टी शिकण्यास अतिशय नको किंवा नकारात्मक भूमिका स्वीकारणाऱ्या नेत्यांचा भाग आपल्याला इथे दिसून येतो. म्हणजे उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी आपल्याला जर यंत्र बदलण्याची गरज असेल तर ते नवीन यंत्र शिकण्याची गरज, इच्छा आणि ते बदलण्याची अपेक्षा ही या नेत्यांमध्ये मुळीच नसते. म्हणजे एका घटकाकडे दुर्लक्ष करून फक्त दुसऱ्या घटकाकडे जर लक्ष दिलं जात असेल तर त्यामध्येही संघटनेचा विकास साधला जात नाही. आणि म्हणून इथे आपल्याला अशा प्रकारचे 1-9 हे व्यक्तिमत्व त्रासदायक जर ठरलेलं संघटनेच्या विकासासाठी आपल्याला दिसून येतं.
9-1 हे व्यक्तिमत्व हुकुमशाही प्रवृत्तीचं असतं असं म्हणलं जातं. म्हणजे उत्पादनाचा दर्जा विकसित होत असला तरीही कर्मचाऱ्यांकडे जरा दुर्लक्षच करण्याचा इथे मानदंड अवलंबलेला असतो. आणि त्यामुळे जर कर्मचारी दुःखी असतील, कर्मचारी जर चांगल्या पद्धतीने समाधानी नसतील, तर निश्चितच समतोल विकास हा साध्य करता येणार नाही. आणि म्हणून मागे पडलेल्या संघटना आपल्याला ठिकठिकाणी दिसतात. 5-5 हे व्यक्तिमत्व हे उत्पादनाकडे तसंच कर्मचाऱ्यांकडे दोन्हीकडे समान पद्धतीने लक्ष देत असतात. आणि म्हणून स्पर्धेच्या ठिकाणी जरी हे व्यक्तिमत्व किंवा जरी हा नेता फारसा उपयुक्त पडलेला नसला तरी सुद्धा संघटनेच्या विकासासाठी हे काम करत असतात, पण कमी पडतात असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजेच आपल्याला 9-9 या नंबरचं व्यक्तिमत्व किंवा या संख्येचं व्यक्तिमत्व हे आपल्याला अपेक्षित असतं पुढे जाण्यासाठी, किंवा एक चांगली वृद्धी किंवा एक चांगला विकास संघटनेचा साधण्यासाठी. म्हणजे नेतृत्व किंवा आपल्या व्यवस्थापनाकडे 9 आणि कर्मचाऱ्यांकडे 9 अशा दोन्ही पद्धतीने लक्ष देत आहे. पुरेसं लक्ष दोन्ही पद्धतींकडे दिलं जात आहे. त्यामुळे उत्पादन तर लक्षणीय असतंच, परंतु कर्मचारीही अतिशय आनंदी समाधानी असतात. आणि त्यामुळे असे नेते, असं नेतृत्व हे अतिशय प्रभावी, लोकप्रिय ठरून त्यांना भरपूर पाठिंबा कर्मचाऱ्यांचा सारखा मिळत असतो. आता अशा प्रकारचे काही अजून सिद्धांत जे आहेत, XYZ सिद्धांत किंवा परिस्थितीजन्य प्रतिकृती सिद्धांत, अनिश्चिततेचा सिद्धांत, अशा पद्धतीचे दृष्टिकोन आपल्याला बघता येतील किंवा हे सिद्धांत आहेत. आता इथे आपण काळाच्या थोड्या जरा म्हणजे वेळेच्या अभावापायी मी म्हणेन इथे आपण फक्त नेतृत्वानुरूप दृष्टिकोन जे आहेत त्याच्याबद्दलची चर्चा करूया. आता नेतृत्वानुरूप दृष्टिकोन जो म्हणला आहे त्यामध्ये नेता किंवा व्यवस्थापक जो आहे तो अतिशय ट्रेडिशनल किंवा जुन्या विचारधारेनुसार हा विचार करत असतो. त्यांचा कल हा पारंपरिक असतो असं म्हणता येईल. त्यांचे जे गुण आहेत ते उपजत गुण असतात आणि त्यांचा ते वापर दुसऱ्याकडनं काम करून घेण्यासाठी निश्चित करत असतात. आता इथे काही बौद्धिक कौशल्य असतात, त्यांची निर्णय शक्ती, त्यांचं जे धाडस आहे ते भरपूर असतं असं आपल्याला दिसून येईल, किंवा त्यांना आव्हानं पेलायला फार आवडतं, परंतु ते नवीन कल्पनांचा स्वीकार पटकन करत नाहीत. आणि त्यामुळे नवीन तंत्रज्ञान अवलंबणं हे त्यांना थोडंसं अवघड जातं असं म्हणता येईल. म्हणजे याच्यावरही, नेतृत्वानुरूप दृष्टिकोनावरही काही टीका आपल्याला झालेल्या दिसतात. संशोधक याचाही फार मोठा अभ्यास करताना आपल्याला आजही दिसतील. या सिद्धांतामध्ये किंवा या दृष्टिकोनामध्ये संघटनेच्या परिस्थितीचा विचार केला जात नाही, तर नेतृत्व हे जन्माला यावं लागतं, ते उपजत असतं असा हा दृष्टिकोन थोडासा नेतृत्वानुरूप दृष्टिकोनामध्ये हा असलेला आपल्याला दिसून येतो. आता फॉलोअर्स थेअरी किंवा अनुयायीदर्शी सिद्धांतामध्ये विविध प्रकारच्या कर्मचाऱ्यांचा विचार हा अपेक्षित असतो. म्हणजे त्यांचा विचार लक्षात घेऊन किंवा त्यांची विचारधारा ही समजून घेऊन पुढे जाणारं जे नेतृत्व असतं त्या नेतृत्वाला लोकप्रियता ही कमी पडत नाही, त्यांचा पाठिंबा हा सतत पुरवला जातो. आता यामध्ये सुद्धा काही टीकेचे प्रकार आपल्याला दिसून येतात किंवा मर्यादा आपल्याला दिसून येतात की अनुयायीदर्शी दृष्टिकोनामध्ये किंवा सिद्धांतामध्ये समायोजन हे कमी पडलेलं आपल्याला दिसतं. कधी कधी कामाचा दर्जाही स्पष्ट केलेला नसल्यामुळे आपल्याला असं कमी काम किंवा चुकीच्या ठिकाणी कामाचे किंवा कष्ट हे वाया गेलेले दिसतात. आणि म्हणून कर्मचारी आणि अपेक्षित असलेलं काम या दोन्ही पातळ्यांवर अशा पद्धतीचा नेता हा कमी पडताना आपल्याला दिसून येतो. म्हणजे लोकप्रिय नक्की आहे, परंतु उद्दिष्ट प्राप्तीसाठी जर तो कमी पडत असेल तर त्या नेत्याकडे थोडीशी कमतरता आहे असं आपल्याला नक्की म्हणता येईल. आता या सगळ्यामध्ये जे नेतृत्वाचे वेगवेगळे प्रकार आहेत, जसं आंतरक्रियावादी आहे, परिवर्तनशील आहे किंवा चैतन्य निर्माण करणारे नेते आहेत, अशा या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला या पुस्तिकेत नक्की करता येतो. आता हे किंवा अशा पद्धतीचे प्रकारांचं वर्गीकरण आपण जास्त खोलावर जाऊन सुद्धा करू शकतो. आता इथे जर बघितलं तुम्ही तर तिथे मी वेगवेगळ्या 12 शैली इथे तुमच्या समोर मांडलेल्या आहेत. जसं आहे सहभागी होणारं नेतृत्व, म्हणजे
सगळ्यांना मान सन्मान देऊन, म्हणजे कर्मचाऱ्यांचा मान सन्मान किंवा आदर ठेवून त्यांच्याकडून चांगलं सहकार्य आणि अतिशय चांगल्या पद्धतीने खेळीमेळीने काम करून घेणं, असं जे नेतृत्व असतं ते पहिल्या भागामध्ये आपल्याला दिसून येतं. आता इथे नवीन शिक्षणाचं किंवा नवीन घटकांबद्दल प्रशिक्षण देणंही अपेक्षित आहे. सकारात्मक विचारशैली आपल्याला इथे दिसून येते. आता दुसरा जो भाग आहे हुकुमशाही नेतृत्वाचा, त्याच्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की एक निर्णय घेणं, एकतर्फी पद्धतीने काम करणं, दुसऱ्याचा विचार न करता एक प्रकारची दहशत निर्माण करणं किंवा एक प्रकारचा दबाव, एक प्रकारचं दडपण कर्मचाऱ्यांवर आणून उद्दिष्ट प्राप्तीसाठी त्यांना सतत दिवस रात्र काम करायला लावणं, असं हुकुमशाही नेतृत्वाचं आपल्याला इथे वर्णन करता येईल. म्हणजे मग यामध्ये होतं काय की कर्मचारी नैराश्य ग्रस्त असतात किंवा त्यांच्यामध्ये ताणतणाव हा फार मोठ्या प्रमाणात दिसून येतो. नैतिकताही बऱ्याचदा घसरलेली दिसते. संघर्ष हा पराकोटीला गेलेला असतो. मतभेद वाढलेले असतात. एकमेकांवर कुरघोडी करण्याचं, राजकारण साधण्याचं हे प्रकरण इथे आपल्याला दिसून येतं. तिसरा भाग असतो तो लोकशाही नेतृत्वाचा असतो. सगळ्यांमध्ये मिळून मिसळून काम करून सत्तेचे विकेंद्रीकरण किंवा अधिकारांचे विकेंद्रीकरण आपल्याला लोकशाही नेतृत्वामध्ये दिसतात. आणि जेव्हा आपण सामूहिक निर्णयांमध्ये कर्मचाऱ्यांचा सहभाग अपेक्षित करतो किंवा त्याच्यावर आपण अपेक्षा ठेवतो की त्यांचा सहभाग हा घेतला गेलेला असतो किंवा निश्चित केलेला असतो, त्यामुळे निर्णय घेताना हे सोपं पडतं असं आपल्याला म्हणता येईल. किंवा ध्येय निश्चिती करून त्याप्रमाणे मार्गक्रमण करणं, याच्यासाठी एक चांगलं वातावरण निर्मिती, चांगल्या वातावरणाची निर्मिती आपल्या लोकशाही नेतृत्वात दिसून येते. निर्णायक नेतृत्वामध्ये एक निर्णायक शक्ती फार जबरदस्त किंवा ठाम असते. अतिशय अलौकिक अशा बुद्धिचातुर्याने असे लोक किंवा असे नेते प्रसंगानुरूप किंवा प्रत्येक परिस्थितीनुसार हे उत्तम नेतृत्व किंवा उत्तम निर्णायक असं नेतृत्व अचूक निर्णय घेऊन, वेळेवर निर्णय घेऊन जबाबदारी पार पाडत असताना आपल्याला दिसून येतात. पुढचा जो भाग आहे तो आहे प्रेरणा देणारा किंवा ज्याला म्हणता येईल की कार्यप्रवण या कार्यदर्शी असं नेतृत्व असं. स्वतः काम करून दुसऱ्याला काम करण्याची प्रेरणा देणारे नेते आपण निश्चित बघू शकतो. म्हणजे निश्चितच दुसऱ्यांना निव्वळ मदत किंवा मार्गदर्शन न करता त्या प्रत्येक कामाची माहिती घेऊन त्याबद्दलचं नवीन ज्ञान हे संपादन करून आपल्या कर्मचाऱ्यांना पुढे जाण्यास प्रेरणा देणारं असं हे नेतृत्व आपल्याला इथे दिसून येतं. दूरदृष्टी असणाऱ्या नेतृत्वामध्ये काही विशिष्ट आपल्याला गुणधर्म दिसून येतात आणि ते म्हणजे भविष्य काळातल्या योजनांमध्ये किंवा आणखी नवीन जे बदल घडत आहेत आपल्या आसपास, खास करून जागतिकीकरण असेल किंवा एखाद्या विशिष्ट बाजारपेठेचा लाभ उठवणं असू दे किंवा नवीन पद्धतीचं उत्पादन असू दे, नवीन उत्पादनांसाठी प्रवृत्त करणारी विचारधारा असू दे, नवीन तंत्रज्ञानाचा वापर असू दे, या सगळ्यासाठी अतिशय धाडसी आणि आव्हानात्मक अशी कामगिरी बजावणारं नेतृत्व असतं जे दूरदृष्टी त्याला असल्यास आपल्याला म्हणता येईल. मोठ्या पद्धतीने बौद्धिक कौशल्य असणारं किंवा अतिशय चांगली व्यक्ती, तज्ञ व्यक्ती, सल्लागार व्यक्ती किंवा विशिष्ट भागाचं खूप खोलवर ज्ञान असलेल्या अशा या व्यक्ती असतात. आणि त्याच्या पुढचं जर बघितलं तर प्रशासकीय नेतृत्व असतं जे वेळेवर काम करणं, नीट काम करणं किंवा विविध शासनाचे निर्णय नीट अंमलबजावणी त्यांची करणं, याचं या नेतृत्वामध्ये आपल्याला सतत धडपड करणारं असं हे व्यक्तिमत्व दिसत असतं. जनसंपर्क साधणारे जे नेते असतात त्यांचा लोकांशी अतिशय मोठा सुसंवाद साधलेला आपल्याला दिसतो किंवा अतिशय चांगले संबंध ते सगळ्यांशी निर्माण करत असतात. संघटनेचं प्रतिनिधित्व करून नावलौकिक संघटनेला मिळावा यासाठी हे नेते सारखे झटत असतात असं आपल्याला म्हणता येईल. आता मुक्त नेतृत्वामध्ये कुठल्याही प्रकारचं दडपण किंवा दबाव न आणता कर्मचाऱ्यांना प्रेरणा देऊन स्वतंत्रपणे काम करू देण्याची जी पद्धत असते त्याला आपण इथे मुक्त नेतृत्व असं म्हणू शकतो. व्यवहार मतवादी नेतृत्वामध्ये आपण अमेरिका किंवा कॅनडा किंवा जर्मनी अशा देशांचा नेतृत्वाचा अभ्यास इथे करू शकतो. इथे उदार मतवादी म्हणजे शुद्ध भाषेत जर आपण म्हणायचं झालं तर स्पर्धा ही पराकोटीची असू शकते
किंवा आधुनिक तंत्रज्ञान हे सारखं पद्धत असल्यामुळे त्याच्यामधून पुढे वाट काढून पुढे जाण्याची पद्धत असू दे, एक गटशैली निर्माण करण्याचं सामर्थ्य या नेत्यामध्ये निश्चित दिसून येतं. सुसंवाद साधणारे नेते हे अतिशय लोकप्रिय असतात, पुढाकार घेतात, कार्यक्षमता विकसित करतात आणि वाढवतात असं आपल्याला नक्की बघायला मिळतं. आता या सगळ्या भागांमध्ये आपण एक भाग आणखीन विचारात घेतोय आणि तो म्हणजे की नेत्यांनी काय केलं पाहिजे, म्हणजे कुठली मार्गदर्शक तत्व ही आपल्याला सांगता येतील की एका चांगल्या किंवा उत्कृष्ट नेत्यांनी ही सांभाळली पाहिजेत. आता पहिला भाग त्याचा जो आहे तो आहे दूरदृष्टी. ही त्याची चांगली असतेच, मात्र त्याचा हेतू किंवा त्याच्याबद्दलचं जे मागचं कार्य आहे ते समजावून सांगणं, स्पष्ट करणं. आणि हे त्यांना कधी करता येईल, जेव्हा त्यांचं स्वतःचं ज्ञान, त्यांचं स्वतःचं समजून घेणं किंवा आकलन क्षमता आणि त्यांचा अनुभव हा इतरांपर्यंत पोहोचवण्यात ते यशस्वी ठरते. आता त्यांना अधिकार हे असतातच, परंतु नेत्यांनी आपल्या अधिकारांचा योग्य तो वापर करणं हे इथे अपेक्षित असतं. आता जर तुम्ही अजून पुढे जाऊन बघितलं तर बदलाचं व्यवस्थापन करणं ही फार मोठी जबाबदारी ही नेत्याकडे असते. म्हणजे जसं आपण मागच्या भागामध्ये बघितलं की एखाद्या महाविद्यालयाचं विद्यापीठामध्ये रूपांतरण होणं किंवा एखाद्या छोट्या देशाच्या स्वरूपामध्ये किंवा एखाद्या डोमेस्टिक मार्केटमध्ये जर आपल्या देशाच्या अंतर्गत असलेल्या बाजारपेठेत अतिशय यशस्वी झालेल्या संघटनेनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जाण्याचा निर्णय घेतला असेल तर त्या दृष्टिकोनातून उचललेली पावलं असू दे, तर ह्या सगळ्या बदलाचं व्यवस्थापन हे करण्यासाठी उत्तम संप्रेषण हे साधायला लागतं. दूरदृष्टी, धोरण निश्चिती म्हणजे पॉलिसी मेकिंग मध्ये सुद्धा हा नेता हा हिरिरीने भाग घेत असतो. त्याचा अनुभव, त्याची प्रगल्भता हे निश्चितच इथे आपल्याला बघायला मिळतं. आता जेव्हा इतरांचं ऐकून घेण्याची जी क्षमता आपण इथे मांडलेली आहे त्याच्याबद्दल जर नेत्यांनी कर्मचाऱ्यांचे प्रश्न समजावून घेतले आहेत किंवा व्यवस्थापनाचे प्रश्न त्याला नीट मांडता आले नाही तर मात्र मतभेदाची शक्यता ही आपल्याला दिसून येते. म्हणजे विशिष्ट उद्दिष्टांची पूर्तता तर त्याला करावी लागतेच किंवा विश्वासार्ह असं वातावरण निर्माण करावं लागतंच, परंतु छोट्या छोट्या गटांमध्ये जर काही मतभेद असतील किंवा काही प्रश्न हे पडत असतील तर त्या प्रश्नांसाठी किंवा त्या प्रश्नांच्या निवारणासाठी आपल्याला इथे काम करावं लागतं. आणि आपल्याला असं निश्चित दिसून येईल की काही विशिष्ट उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी सगळ्या सहकाऱ्यांच्या मदतीने, त्यांच्या सहकार्याने आपल्याला इथे पुढे जावं लागत असतं. आता गटातील व्यक्तींमधील जे कलह असतात ते दूर करण्यासाठी किंवा ते बाजूला करण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या गटांची विचारधारा समजून घेणं हेही तितकंच महत्वाचं ठरतं. जर शक्य असेल तर ती समस्या समजल्यानंतर त्या समस्येचं विश्लेषण करणं, त्या विश्लेषणावर किंवा त्या विश्लेषणासाठी गरजेची माहिती गोळा करणं, अंक किंवा आकडेवारी गोळा करणं आणि त्यानुसार त्या समस्येचं स्पष्टीकरण करून किंवा त्याच्यावर विश्लेषण करून त्याच्यावर निष्कर्ष काढणं आणि सोयीची कार्यपद्धती स्वीकारणं असं इथे अपेक्षित असतं. आणि हे फार मोठं आव्हान आपल्याला नेत्यापुढे असलेलं सगळीकडे सर्वदूर दिसत असतं. आता बऱ्याच ठिकाणी होतं काय की एकाच संघटनेमध्ये वेगवेगळे छोटे छोटे समूह निर्माण होतात आणि त्या सगळ्या समूहांचं उद्दिष्ट जरी संघटनेचा विकास असलं तरीही वेगवेगळ्या विचारधारेमुळे कधी कधी विरुद्ध प्रकारचे कामाची पद्धती किंवा कामाची कौशल्य असणं हे त्रासदायक ठरू शकतं विकासासाठी. आणि म्हणून एकरूपतेची जर कमतरता असेल तर त्यासाठी योग्य त्या निर्णयाची अंमलबजावणी करणं हे फार मोठं आव्हान नेत्यापुढे हे ठाकलेलं असतं. आता त्याच्यासाठी काय करावं लागतं तर व्यवस्थापक सहकाऱ्यांशी पहिल्यांदा चर्चा करावी लागते. ती चर्चा विविध भागानुसार किंवा विभागानुसार या माहितीचं संकलन करून ती त्या माहितीवर आधारित असे अहवाल निर्मिती ही इथे अपेक्षित असते. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या सभांचं म्हणजे मीटिंग्स ज्याला म्हणता येईल या मीटिंग्सचं आयोजन करून त्याबद्दलचे किंवा एखाद्या विशिष्ट पद्धतीचे निर्णय पूर्ण करून घेऊन ती प्रक्रिया पूर्ण करण्याचं काम
हे खूप मोठं आव्हान हे कार्यालयीन संस्कृतीमध्ये किंवा कार्यालयीन परिवेशामध्ये नेत्यापुढे असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे व्यवस्थापक हे संघटनेमध्ये अतिशय मोठी भूमिका, निर्णायक भूमिका ही बजावत असतात आणि म्हणूनच उद्दिष्टाची कमी किंवा एका उद्दिष्टाची कमी किंवा एकरूपतेची जर कमी असेल तर ते फार मोठं अवघड काम हे नेत्यापुढे असलेलं आपल्याला दिसून येतं. कधी कधी काय होतं की ही नेत्याची जी भूमिका असते ती कर्मचाऱ्यांमधील एकाला दिली जाते किंवा त्याच्याकडे आपसूक येते. आता त्यामध्ये आदरभाव हा कमी असण्याची शक्यताही असू शकते. हा तर काय आपल्यामधलाच तर एक आहे, त्याला काय वेगळं आहे, त्याच्या कार्याला काय शिंगा आहेत का, अशा पद्धतीचा जर विचार इतरांमध्ये इतर कर्मचाऱ्यांमध्ये जर फोफावत असेल तर तिथे आदर हा ढासळलेला किंवा कमी झालेला आपल्याला दिसून येतो. मग त्यामध्ये काय होईल की कामाची टाळाटाळ करणं किंवा प्रामाणिकपणे काम न करणं हेही आपल्याला दिसतं किंवा दिसत राहतं. तर इथे सगळं म्हणजे व्यवस्थापकीय चौकट, परिस्थितीजन्य प्रतिकृती ह्या सगळ्या दृष्टिकोनांचा विचार करून सहभागी होणारे हुकुमशाही पद्धतीचे अशा सगळ्या प्रकारचे जे नेते आहेत किंवा कार्यप्रवण आहेत किंवा दूरदृष्टी आढळलेले आहेत असणारे आहेत, परंतु त्यांना एका विशिष्ट पद्धतीने आपल्या कार्यालयीन संस्कृतीचा विकास करून संघटनेचा विकास हा साधावा लागतो. आता या सगळ्यामध्ये आपली पुस्तिका ही भारतीय विचार प्रणालीचा फार मोठा विचार हा करत असते. भारतीयांना कोणाचे आदेश पालन करणं हे नवीन नाही असं आपण मागच्या भागातही म्हणलं. म्हणजे आपण हे शिकत असतो आपल्या कुटुंबाकडूनच. आपल्या कुटुंबाचा एक नेता असतो. बघा विचार करून, आपल्या घरचा एक प्रमुख असतो ज्याला आपण कुटुंब प्रमुख असं म्हणतो. म्हणजे एका माणसाचे किंवा अतिशय एका चांगल्या आदर देता येईल किंवा आदर भावाने आपण ज्याच्याकडे बघू शकू अशा व्यक्तीच्या आदेशाचे पालन करणं हे आपण घरामध्येच शिकतो. आता याचा दुसरा टप्पा असतो, तो असतो आपली शाळा कॉलेज. आता यामध्ये गुरु शिष्य परंपरा जी म्हणलं आहे, आता इथे मेंटॉर असा आपण भाग कार्यालयीन संस्कृतीमध्ये निश्चित अभ्यासू शकतो, जिथे आपल्याला गुरु एक निश्चित अपेक्षित असतो, भेटत असतो. त्याच्या सल्ल्यानुसार त्याच्या मार्गदर्शनानुसार आपण पुढे जाऊ अशी अपेक्षा असते आणि म्हणून आपल्याला इथे गुरु शिष्य परंपरेचा उल्लेख हा आपल्या पुस्तिकेमध्ये दिसून येतो. आता या सगळ्यासाठी एखाद्या विशिष्ट अशा पोषक अशा वातावरणाची गरज असते आणि हे वातावरण इतरांच्या सहभागानुसार, म्हणजे सहभाग तर अपेक्षित आहेच, परंतु सहभागाशिवाय त्यांच्या हिताचा विचार करणारा नेता हा अतिशय यशस्वी प्रभावी ठरतो असं भारतीय विचारधारा ही आपल्याला सांगत असते. आता जर तुम्ही इथे आपली पुस्तिका जर अभ्यासली असेल तर त्यामध्ये एक फार मोठा भाग हा सिन्हा सरांच्या किंवा संशोधक जे आहेत फार मोठे त्यांचा विचार इथे मांडलेला दिसतो. आता जेव्हा सिन्हा सरांचा भारतीय दृष्टिकोन हा अभ्यासला जातो तेव्हा ते असं म्हणतात की भारताला अजिबात नवीन नाहीये एखादा सुयोग्य किंवा अतिशय प्रभावी असा नेता समजून घेण्यासाठी. वेगळा विचार किंवा परकीय विचारधारेची काही गरजच नाहीये, कारण आपल्याकडे जो असतो ज्याला ते म्हणतात की नर्चरंट, म्हणजे जो आपल्या सर्व निवड हिताचाच नव्हे तर आपल्या पोषणासाठी किंवा आपल्या एका सर्व पैलूंनी विकास घडवण्यासाठी कर्मचाऱ्याचा जो हिताचं काम करतो तोच खरा नेता कार्यालयातला असं सिन्हा म्हणतात. आणि 1980 साली त्यांनी याबद्दलची फार मोठी विचारधारा ही प्रस्थापित केलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे ज्याच्यावर खूप मोठा ग्रुप किंवा खूप मोठा गट हा अवलंबून असतो आणि त्या नेत्याच्या विचारधारेनुसार चालणाऱ्या अनुयायांचं हित साधणं हा विचार आपल्या भारतीय परंपरेनुसार पूर्वापार चालत आलेलाच आहे. आणि म्हणून गुरु शिष्य परंपरेला नमन करून आजचा हा भाग आपण इथेच थांबूया. पुढील भागात पुढच्या वेळी भेटू. तोपर्यंत नमस्कार.